नमस्कार मित्रांनो, मी रोमोथो आपल्या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। आपण पोचलेलो आहोत सातारामध्ये आणि सातारामधून आपल्याला जे पॉईंट करायचे ते मी तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला माहीतच असेल, आता मिड सप्टेंबर आहे, तर कास पठार फुललेलं आहे आणि कास पठार बघणं, कास पठारवरची फुलं बघणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते आणि आपण ती बघणार आहोत। तर आपल्याकडे हा एक महिना होता आणि त्यात संधी साधून आपण आत्ता आलेलो आहोत आणि बघूया आता कास पठारावरची कशी फुलं आहेत ती। तर चला मग जाऊया, बघूया। तर रात्री आपण 11:30 वाजता निघून या 2 कारनी पहाटे इकडे सातारामध्ये पोचलेलो आहोत आणि आपलं हे लोकेशन आहे स्वप्ननगरी हिल व्ह्यू रिसॉर्ट म्हणून। पाहू शकता मित्र पण उभे आहेत आपले। तर ह्या रिसॉर्टमध्ये आपला स्टे आहे आजचा। हे आपले मित्र आहेत भूषण, रश्मी, सारिका, ओके, आणि हा आहे वेद आणि गौरांग। चला, तर आपण आलेलो स्वप्ननगरी हिल व्ह्यू रिसॉर्टच्या जवळ आणि बघू इथले रूम्स कसे आहेत ते। रिसॉर्ट कसं आहे तो दाखवतो तुम्हाला। हे आहे तिथे कॉटेज आहेत, टोटल 4 कॉटेज आहेत। हे 1 आहे, 2, 3 आणि 4 त्या साईडला आहेत। तर तुम्ही कपल्समध्ये येणार असाल तर हे कपलसाठी कॉटेज आहेत, त्याचे तुम्हाला रेट मी सांगतो। आणि हा स्वप्ननगरी बंगलो नावाने आहे। 2 आहेत, 3 BHK पण आहे, लक्ष्मी निवास म्हणून पण आहे। आणि हा दाखवतो कसा आहे तो। ही प्रॉपर्टी आहे, हॉल आहे, TV आहे इथे आणि व्ह्यू बघू शकता। हॉलमधूनच तुम्हाला मस्त गॅलरी आहे आणि व्ह्यू भेटतो समोर। बाजूने रोड जातोय, जो कास रोड आहे तो सुपर व्ह्यू आहे। ते किचन आहे, जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर करू शकता। तसं रिसॉर्ट आहे त्यामुळे काही गरज नाहीये। आणि इकडे 2 बेडरूम आहेत। आता थोडं क्लिनिंग चालू आहे त्यांचं। एक्स्ट्रा मॅट्स पाहिजे तर मॅट्स टाकून भेटतात तुम्हाला। हे आपलं लोकेशन आहे जिथे आपण स्वप्ननगरी हिल व्ह्यू रिसॉर्टमध्ये जागा घेतली होती। प्रॉपर असं टर्नला आहेत, गाड्या जातात आता कास पठारला आणि तुम्हाला हे दाखवतो आपलं रिसॉर्ट। तर अशा तऱ्हेने माझ्या डोक्यावर तुम्ही कॅब बघू शकता आणि मोसम चेंज झालेला आहे, पाऊस पडतोय आल्यापासून। कास पठारला जायचं की नाही ते कळत नाहीये, पण तरीसुद्धा आम्ही तयार होऊन निघालोय। बघूया कास पठारला पोचेपर्यंत मोसम काय म्हणतोय तो। ऐकलं की नाही मग किती शेवटी ऐकलं ना। टिटू पण ये त्याला दे ना। हे 2 पाठी, मी पुढे आपलं पालखी आहे ना, तिला घेऊन येतोय आम्ही। नाही त्याचं चालू आहे।
तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहोत भांबवली वजराई धबधब्याजवळ. आणि हा रूट इथून 2 किलोमीटर आहे आणि अर्धा तास लागतो. 20 ते 30 मिनटं लागतात तुम्हाला चालत जायला. आणि 20 मिनटानंतर तुम्हाला व्ह्यू पॉईंट भेटतो. तर बघूया आता. 4 वाजलेले पॉसिबल नाही आहे कारण की हेपर्यंत अंधार होणार आणि अंधारात परत धुक्यामध्ये गाडी चालवणं मुश्किल होणार आहे. कारण आमचे जे मुंबईवरून टीममेट आलेले आहेत त्यांना एवढा एक्सपिरियन्स नाही धुक्यामध्ये चालवायचा. तर अशा तऱ्हेने आपण कास रोडवरती हा एक टेबल पॉईंट आहे तिथे कार घेऊन आलेलो आहोत. आपल्याबरोबर अमृत सर आहेत, चारिका आहे, गौरांग आहे. उरमोडी धरण आहे त्याच्या बाजूला हा सज्जनगड आहे आणि त्याच्या पाठी एकदम चाळकेवाडीच्या वाईन मिल्स दिसत आहेत. मस्त क्लायमेट आहे. डार्क ग्रीन शेडचे डोंगर आहेत, ढगांच्या शेड्स आहेत. तर डे 1 फिरून आलोय आम्ही ज्या रिसॉर्टवरती बुकिंग केलेली तिथे आणि आम्हाला अलॉट केलेले लक्ष्मी निवास जे स्वप्न नगरी हिल रिसॉर्टने केलेलं आहे. अशा तऱ्हेने आता रात्रीचं जेवण झालेलं आहे. बाहेर खूप थंडी आहे तेव्हा कुठं बाहेर फिरण्याची कोणाची हिंमत नाही आहे आणि सगळेच आपापल्या रूममध्ये आहेत. एवढा गारवा आहे, एवढा धोका आहे की बाहेर कोणी फिरू शकत नाही. तर सध्या सगळ्यांनी झोपायचा डिसिजन घेतलेला आहे आणि उद्याचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे डे 2चा. बघूया कसा होतोय तो प्लॅन. भेटू सकाळी.